ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी शेवटचा प्रश्न भारत तुला विचारतोय, ही कारवाई कधी होणार आहे आणि त्यांना दुसरा व्यवस्था करण्यासाठी सरकारने काय आश्वासन दिलंय का? सध्या राज्य सरकार असेल किंवा महापालिका असेल कोणी असेल यांच्याकडून कोणताही असा एक ठोस प्लॅन आलेला नाहीये की यांचे जर घरं पाडली जातात तर त्यांना कुठे पुनर्वसन करण्यात येणार आहे का, त्यासाठी काय नेमकं करण्यात येणार आहे याची कोणतीही भूमिका जी आहे अजून राज्य सरकार असेल किंवा महापालिका त्यांच्याकडून आलेली नाही आहे. एवढंच काय तर जी घरं तोडायची आहेत किंवा जे फ्लोर्सवर ज्या कारवाई करायची आहेत ती नेमकी कोणत्या टप्प्यांनी करण्यात येणार आहे, फेज वाईज करण्यात येणार आहे असं महापालिका सांगते. मात्र ती फेज वाईज कशी असणार आहे, कारण का 35 वर्ष जुन्या असलेल्या इमारती आहेत, काय स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज आहे, तर नव्याने करण्यात येणार आहे का, अशा अनेक प्रश्न आहेत. आणि त्यामुळेच आणि प्लस आपण लोकांकडे जाऊन घ्या, कारण बऱ्याच लोकांची प्रश्न आहेत, त्यांना बरंच काही म्हणायचं आहे. आपसे मैं आखिरी सवाल कि अब जब बीएमसी आके कार्रवाई करेगी तो आपने क्या कुछ करना है सोचा, कुछ स्ट्रक्चरल ऑडिट बीएमसी की तरफ से होके गया है क्या, कुछ आके गए थे क्या? हाँ, स्ट्रक्चरल ऑडिट वो करके लेके गए हैं, लेकिन उन्होंने अभी रिपोर्ट नहीं भरी है. तो जब तक बिना रिपोर्ट भरे क्यों यहाँ आ रहे हैं वो लोग, और यहाँ फिर 5 माले के नीचे के लोगों को क्या होगा? जो भी हो, धूल वगैरह तो गिरेगी ही उनके ऊपर, उनको अस्थमा हो, कोई बीमारियां हो तो क्या प्रॉब्लम्स होंगी इनको. क्या आप लोगों को कहाँ रिहेबिलिटेट करना है, कुछ इस बारे में कुछ आके सरकार की तरफ से किसी को कुछ कहा गया है? जी नहीं, वो स्लम वालों के लिए वो सब करते हैं, हम लोग के लिए कौन करता है? हम लोग यहाँ टैक्स भरते हैं, बिजली पानी का पैसा भरते हैं, लेकिन हमारे लिए कौन करता है? ये स्लम वालों को रिहैब, ये ट्रांजिट कैंप सामने है स्लम वालों के लिए, हम लोग के लिए ना तो ट्रांजिट कैंप ना कुछ है इधर. तुम्ही काय म्हणाल या सगळ्यावर? नाही, मी एवढंच म्हणेन की हा कोणत्या प्रकारची ही डेमोक्रेसी आहे कळत नाहीये. कारण 25 वर्ष इथे राहिल्यानंतर सुद्धा आज 25 वर्षांनी अनधिकृत इमारत आहे म्हणून घोषणा केली जाते आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी 48 तासाची नोटीस देऊन आम्हाला घर खाली करा म्हणून सांगितलं जातं. हे कोणत्या धर्तीवर सांगितलं जातं? बरं, आम्ही ही आता ह्या परिस्थितीमध्ये कुठे नवीन घर घ्यायला सुद्धा आमच्याकडे काही उपाययोजना नाही किंवा परिस्थिती नाहीये. इव्हन भाड्याने माझा शेवटचा प्रश्न त्यांना अगदी थोडक्यात मला उत्तर हवं आहे. त्यांना हे विचार की अनधिकृत बांधकाम म्हणजे अनधिकृत झोपडी बांधली असती तर त्यांना घर मिळालं असतं का? त्यांना अशी खंत वाटते का? नक्कीच. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो आहे, जर आज तुम्ही इमारतीत राहता, जर तुम्ही झोपडी एखाद्या ठिकाणी बांधली असती, जर ती तोडण्यात आली असती, तुम्हाला घर मिळालं असतं का, अशी तुमची भावना? आता जी काय परिस्थिती आहे, आता झोपड्या तोडून त्यांना SRA मध्ये बिल्डिंग बांधून त्याच्यामध्ये त्यांचं पुनर्वसन केलं जातं. आम्ही ऑलरेडी इथं टॅक्स वगैरे सगळं जे काय स्टॅट्युटरी पेमेंट्स आहेत ते सगळ्या करून सुद्धा आम्हाला घरातून बाहेर काढण्याची जी काय मनसुबे रचले जात आहेत ते बरोबर आहेत का? ह्याच्यामध्ये लोकशाहीचा न्याय आहे का, असं आम्हाला प्रश्न पडला. धन्यवाद भारत या सगळ्या चर्चेबद्दल. त्या रहिवाशांचे धन्यवाद. मी जाणार आहे अंकुश काकडे यांच्याकडे. काकडे साहेब, माझा थेट प्रश्न त्या रहिवाशांना नव्हता की त्यांनी जर एखादी अनधिकृत झोपडी बांधली असती तर कदाचित त्यांना SRA मध्ये घर मिळालं असतं. हा कुठला न्याय म्हणायचा महाराष्ट्र सरकारचा, हा कुठला न्याय म्हणायचा या लोकशाहीचा की अनधिकृत बांधकाम असतं तर तिथे एक झोपडी मिळाली असती. पण हे म्हणजे महापालिका अधिकारी, राजकारणी किंवा जे जबाबदार असतील त्यांच्या देखत ही उभी राहिली इमारत. टॅक्सेस भरले गेले, स्ट्रक्चरल ऑडिट झालं आणि आता त्यांना रस्त्यावर यावं लागतंय. म्हणजे सरकारचं घर बांधण्याच्या बाबतीत, रहिवाशांना निवारा देण्याच्या बाबतीत कुठलंही गांभीर्य दिसत नाही. अतिशय महत्त्वाचा आणि गहन प्रश्न आहे. हे एक दुष्टचक्र आहे आणि एकातून दुसरं असं ते वाढत जात आहे. आपण म्हणाला त्या मताशी मी सहमत आहे की ज्या ठिकाणी अनधिकृत झोपडपट्टी टाकून राहतो त्याला कुठेतरी SRAच्या माध्यमातून 250 किंवा 270 स्क्वेअर फीटाची सदनिका मिळते, परंतु महानगरपालिकेचा नियमितपणे गेली 20-25 वर्ष टॅक्स भरून देखील त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून खरेदी केलेल्या फ्लॅटधारकाला जर ती अनधिकृत इमारत ठरवली जाते तर त्याला मात्र कुठं महानगरपालिका राज्य सरकार निवारा देत नाहीत. हा अतिशय एक प्रकारचा त्यांच्यावरती अन्याय असणारा जरी प्रश्न असला तरी या बाबतीमध्ये विधिमंडळामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या बाबतीमध्ये कुठेतरी विचार करायला हवा की अशा प्रकारे ज्यांची चूक नाही किंवा ज्यांनीच चूक केली त्यांना कुठली कारवाई न करता जे त्या ठिकाणी राहतात त्यांच्यावरती अशा प्रकारचा अन्याय होतो. या बाबतीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सर्व
प्रशासनाने देखील याच्यामध्ये गंभीरपणे या ठिकाणी विचार केला पाहिजे, नाहीतर हे चक्र असंच सातत्याने हे चालू सत्र असं सुरू राहील. तुम्ही ठाण्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की सर्वांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. मगाशी प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं की सरकारने निवाऱ्यासाठी जी धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे. लोकांना घरं मिळत नाही आहेत आणि म्हणूनच अशा प्रकारची जी अनधिकृत बांधकामं आहेत किंवा झोपडपट्ट्या उभ्या राहतात. सरकार घरांच्या बाबतीत गांभीर्याने घेत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. नाही, आपण म्हणाला त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे. मी सुदैवाने पुण्या विभागाचा म्हाडाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील म्हाडासाठी अनेक ठिकाणी आरक्षणं होती, परंतु महानगरपालिका प्रशासनाने ती आरक्षणं उठवली. सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारची घरं बांधण्याची योजना म्हाडाने त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करीत असताना जर का स्थानिक स्वराज्य संस्था त्या ठिकाणी जर का आरक्षणं उठवत असेल तर म्हाडाने काम कसं करायचं? प्रताप सरनाईकांनी सांगितलं ते खरं आहे की म्हाडा असेल, सिडको असेल यांनी सर्वसामान्यांना गरिबांना परवडतील अशा प्रकारची घरं त्या ठिकाणी करून दिली पाहिजेत. परंतु आज मात्र जागेची उपलब्धता होत नाही. खाजगी जमीन मालकांकडनं जागा घेतल्यानंतर त्याच्या भरमसाठ किमती आहेत. त्या किमतीमध्ये जर का जागा घेतल्या तर त्याची होणारी घराची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. यामुळे राज्य सरकारने या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं धोरण केलं पाहिजे. म्हाडासाठी जास्तीत जास्त जागा आरक्षित कशा केल्या जातील, सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारची अफोर्डेबल हाऊसिंगची स्कीम कशी राबवली जाईल यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील याच घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. म्हाडासाठी आरक्षित केलेली जागा त्याचं आरक्षण उठवलं जातं यासारखी खेदाची बाब नाहीये. तुम्हीच खंत व्यक्त करताय सत्ताधारी पक्षाकडून. कुठे ना कुठे ULC, प्रताप मला हे सांग की ULC उठवण्याचं जो एक कारण सांगितलं गेलं की लोकांना घरांच्या किमती कमी होतील. काय सरकारची भूमिका काय राहील? मला 2 मिनिटं आता स्पष्टपणे बोलू द्या. पहिलं तर असं आहे की ULCच्या जमिनी अनेक शेकडो एकर जमीन ह्या मुंबई, ठाणे आणि ठाण्याच्या आसपासच्या विभागामध्ये राज्य शासनाकडे जमा होत्या. परंतु त्या जमिनीवर सिडको किंवा म्हाडाच्या माध्यमातून जर डेव्हलपमेंट करता शासनानं केली असती किंवा संबंधित विभागाला जर आदेश दिले असते तर आज त्या ठिकाणी शेकडो घरं, म्हणजे जर पवईच्या हिरानंदानीला शेकडो एकर जमीन दिली जाते त्या ठिकाणी सर्वसामान्यांची घरच बनवली जात नाही. आता कोलशेतमध्ये हिरानंदानीला 104 एकर राज्य शासनानं दिली, फक्त त्यांच्याकडे नाममात्र पैसे त्यांच्याकडनं घेतले गेले. परंतु त्या ठिकाणी जर राज्य शासनाने घरांची योजना आखली असती तर या ठिकाणी शेकडो घरं बनली गेली असती. माझं असं म्हणणं आहे की गृहनिर्माण धोरण जे राज्य शासनाचे ते कोलॅप्स झालेले, आता गृहनिर्माण धोरण वर येऊ शकत नाही. आता त्यावर एकच पर्याय, म्हणजे माझी सूचना कदाचित काकडे साहेबांना सुद्धा मान्य होईल. राज्य शासनानं स्वतःवर ही जबाबदारी घेण्यापेक्षा किंवा म्हाडाकडे किंवा सिडकोकडे देण्यापेक्षा मला असं वाटतं की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना ते अधिकार प्रदान केले पाहिजे. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ते जर अधिकार प्रदान केले, त्या विभागाची लोकसंख्या बघून, त्या विभागातील घरांची मागणी बघून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधित विकासक जे त्या विभागामध्ये काम करतात त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून, जसं म्हाडा आणि खाजगी विकासक जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून घरं बनवतात, तसं जर स्थानिक स्वराज्य संस्थेनं जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून घरं बनवली आणि ती घरांची जी विचार आहे, घरांचा जी एरिया आहे तो 300 आणि 500 फुटापर्यंत केला, म्हणजे जेणेकरून फक्त अफोर्डेबल लोकांसाठी ती योजना लागू होईल आणि सर्वसामान्य ज्यांची मिळकत जास्त आहे ते खाजगी डेव्हलपरकडनं सुद्धा घरं घेऊन देतील. अशी जर योजना त्या स्थानिक स्वराज्य संस्थाला, भले ती पुणे असू द्या, पिंपरी चिंचवड असू द्या, ठाणे असू द्या, उल्हासनगर असू द्या, नाशिक असू द्या किंवा जिल्हा परिषदेला किंवा पंचायत समितीला ते अधिकार जर प्राप्त करून दिले तर हा घरांचा प्रश्न उठेल, संपेल. नाहीतर ही आज कॅम्पा कॉलेजची कंपनीची जी इमारत आहे, आज ही आहे, उद्या दुसरी होईल, परवा तिसरी होईल. ठाण्याच्या अनधिकृत बांधकामाचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. राज्य शासनानं गृहनिर्माण धोरण योग्य प्रकारे राबवलं तरच हा घरांचा प्रश्न सुटेल आणि सर्वसामान्यांना परवडतील अशी छोटी घरं बनवली तरच अनधिकृत बांधकाम होणार. मार्ग सांगितलाय अंकुश जी, प्रताप सरनाईक यांनी मार्ग सांगितला की ती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांना तिथे घरा टाउन प्लॅनिंग करून देणार, त्यांना घरं कुठे बांधायची, कशी बांधायची याचा अधिकार दिला पाहिजे ना सरकारने. नाही, प्रताप सरनाईकांची सूचना योग्य आहे,
पण माझं म्हणणं आहे की म्हाडाचं सुद्धा ते काम आहे. म्हाडा आणि महानगरपालिका या दोघांनी संयुक्तपणे केली तरी चालेल, जॉईंट व्हेंचर म्हणून केली तरी चालेल. Anyway, कोणाच्या आता म्हाडानं 1200 काकडे साहेब मला ती मान्य आहे. म्हाडानं आता हे 1296 घरांसाठी जी आता सोडत लॉटरी काढलेली आहे, अहो कुठे सर्वसामान्य 75 लाख रुपये साहेब, सर्वसामान्य ते घर परवडेल का? सर्वसामान्य नाही बरोबर आहे, अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. त्याच्याकडे कोण बनेगा करोडपती शक्यच मध्ये नाही, जाण्याशिवाय शक्यच पर्याय नाही. राहणार अगदी नाही. मी तुमच्याशी त्यामुळे- सहमत आहे. हा, त्यामुळे म्हाडा वगैरे आता पर्याय खरं आहे, उपलब्ध खरं आहे, राहिलेला अगदी नाही. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना नाही नाही, आता जिल्हा तुम्ही परिषद असू दे काकडे किंवा, साहेब खरं खरं आहे, सत्ताधारी महापालिका पक्ष असू दे, जर असं त्यांना म्हणत अधिकार असेल दिले खरं आहे खरं आहे, तो लोकांनी कुठे जायचं? ही सूचना आहे, विरोधी पक्षांच्या सूचना तुम्ही घेतल्या पाहिजे. सरकारने लोकांना स्वस्त घरं, निदान त्यांना परवडतील अशी घरं तरी निर्माण केली पाहिजे. पण यासाठी जे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिले. नाही असा प्रयत्न तुम्ही करणार आहात का? माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, तुमचं शेवटचं उत्तर मी घेतो. प्रताप सरनाईक असो किंवा अन्य काही जे मार्ग सांगितले जात आहेत त्या बाबतीत आता तरी सरकार सिरियस होणार आहे का? कोल्हापूर, नाशिक इथली जी घरं आहेत त्यांचा आता वाचवण्याचा मुद्दा सगळेच वोट बँकसाठी करतायत. पण निदान इन फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये अशा प्रकारचं एक चांगलं प्लॅनिंग करता येईल का? नाही, मी मगाशीच म्हणालो ना की हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि घराचा प्रश्न प्रत्येकाला जीवनामध्ये स्वतःचं घर असावं हे त्याचं स्वप्न असतं आणि त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं धोरण करावं. गृहनिर्माण खात्याने त्या बाबतीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही प्रशासक असतील, महापौर असतील, त्यांना विश्वासामध्ये घेऊन आपल्याला याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तो जर विचार केला नाही, ही जर वेळ टळून गेली तर पुन्हा एरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती होईल. बिलकुल विचार केला नाही तर एरे माझ्या मागला असा परिस्थिती होईल. पण आता वरळीच्या इमारतीची जी परिस्थिती आहे त्या संदर्भात सरकारला कुठे ना कुठे निर्णय घ्यावा लागणार आहे. जर तो निर्णय घेतला नाही तर कदाचित उल्हासनगरसाठी वेगळा नाही, ठाण्यासाठी वेगळा नाही, मुंबईसाठी वेगळा नाही, अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रापुढे येणार आहे आणि ते सरकारला हे चित्र परवडणार नाही. मी ही चर्चा इथेच थांबवतो. आपण सगळे या कार्यक्रमात सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे आभार. आपण पाहत राहा TV9 महाराष्ट्र.